नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर मंगेश बनसोड, प्राध्यापक अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ. मित्रहो, आज जागतिक रंगभूमी दिन आणि या जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी मी फिल्मोग्राफी आमचे देवेंद्र कापडणीस आमचे मित्र आहेत नाशिकला. मी आज नाशिकला आहे आणि त्यानिमित्तानं फिल्मोग्राफीच्या स्टुडिओमध्ये आज मी आपल्याशी गप्पा मारायला आलो आहे. किंबहुना मी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठ या नाट्य प्रशिक्षण देणाऱ्या विभागामध्ये गेली 20 वर्ष शिकवतोय, प्राध्यापक आहे. तर नाट्य प्रशिक्षण आणि नाट्य प्रशिक्षण का आवश्यक असतं? आणि नवीन या क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये किंवा नाट्य क्षेत्रामध्ये किंवा सिनेमा क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या कलावंतांसाठी नाटकाचं प्रशिक्षण किंवा अभिनयाचं प्रशिक्षण का आवश्यक असतं? या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. मित्रहो, देशभरामध्ये आपल्याकडे आज घडीला अनेक नाट्यसंस्था किंवा नाट्य प्रशिक्षण संस्था आहेत आणि त्या उत्तम प्रकारे नाटकाचं प्रशिक्षण देतात. उदाहरणार्थ राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही आपल्या देशातली सर्वात मोठी अशी एक नाट्यसंस्था आहे, नाट्य प्रशिक्षण देणारी संस्था आहे. किंबहुना आशिया खंडातली एकमेव महत्त्वाची नाट्य प्रशिक्षण संस्था आहे. त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इथे जो नाट्यशास्त्र विभाग आहे, हा आपल्या महाराष्ट्रातला विद्यापीठ पातळीवरचा सगळ्यात जुना असा हा नाट्यशास्त्र विभाग आहे. जवळजवळ 35 वर्षपेक्षाहून अधिक काळ त्या विभागाला झाला. त्याच विभागामध्ये माझं पण प्रशिक्षण झालं आहे औरंगाबादला. आणि आज घडीला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्व विद्यापीठामध्ये नाटकाचं रीतसर प्रशिक्षण देणारे विभाग आहेत, नाट्यशास्त्र विभाग आहेत. म्हणजे अमरावती विद्यापीठ असेल, नागपूर विद्यापीठ असेल, सोलापूर विद्यापीठ असेल, कोल्हापूर विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ, जिथे ललित कला केंद्रासारखी अत्यंत महत्त्वाची संस्था काम करते. तर या नाट्य प्रशिक्षण संस्था काय करतात आणि कशा पद्धतीचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं, त्याविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे. आणि मग याचा नवीन येणाऱ्या कलावंतांना कशा पद्धतीचा उपयोग होतो किंवा फायदा होतो आणि पुढच्या करिअरसाठी कसा उपयोग होतो, ते जास्त जाणून घेणं जास्त महत्त्वाचं ठरेल. तर या सर्व नाट्य प्रशिक्षण संस्थांमध्ये नाटकाचं शास्त्रशुद्ध असं प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे वेगवेगळे विषय असतात. म्हणजे उदाहरणार्थ ड्रामॅटिक लिटरेचर, थिएटर हिस्ट्रीसारखा विषय असेल, की ज्याच्यामध्ये थिएटरचं लिटरेचर काय आहे, नाटकांच्या स्क्रिप्ट्स असतील, नाट्य समीक्षा असतील, नाटकांसंबंधी आतापर्यंत लिहिल्या गेलेलं जे काही लिटरेचर आहे, अशा प्रकारचं अगदी नाट्यशास्त्रापासून आणि थिएटर हिस्ट्रीमध्ये नाटकाचाच इतिहास अगदी ग्रीक रंगभूमीपासून तर मग आपलं संस्कृत रंगभूमी असेल, शेक्सपिरियन थिएटर असेल, युरोपियन थिएटर असेल किंवा नो आणि काबुकी असं ओरिएंटल थिएटरच्या संदर्भातलं. तर असा एक इतिहास आपल्याला जाणून घेता येतो. तर असा एक विषय त्याच्यामध्ये शिकवला जातो. दुसरा एक विषय आपण शिकवतो स्टेज क्राफ्ट आणि थिएटर टेक्निक. स्टेज क्राफ्ट आणि थिएटर टेक्निक यामध्ये साधारणपणे नाटकासाठी जेवढ्याही तांत्रिक बाबी ज्या आवश्यक आहेत, म्हणजे उदाहरणार्थ नाटकाचा सेट असेल, नेपथ्य असेल, सेट, लाईट्स, कॉस्ट्यूम, मेकअप, बॅकग्राऊंड म्युझिक, तर नाटकाशी संबंधित ज्या ज्या तांत्रिक गोष्टी आहे, वेशभूषा, रंगभूषा, या सगळ्यांचं प्रशिक्षण जे आहे ते स्टेज क्राफ्ट आणि थिएटर टेक्निक या विषयाच्या अनुषंगाने दिलं जातं. नाट्य प्रशिक्षणामध्ये अभिनय अत्यंत महत्त्वाचा म्हणजे भाग असल्यामुळं अभिनयामध्ये विविध ॲक्टिंग स्कूल्स, उदाहरणार्थ स्टॅनिस्लॉव्स्कीचं मेथड ॲक्टिंग स्कूल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे परिचित आहात. आणि आज जगभर जी काही प्रॅक्टिस चाललेली आहे ती स्टॅनिस्लॉव्स्कीच्या मेथड ॲक्टिंगची आहे. तर स्टॅनिस्लॉव्स्कीची मेथड ॲक्टिंग असेल किंवा बर्टल ब्रेकची ॲलिनेशन थेअरी असेल, ग्रोटोवस्कीचं पुअर थिएटर आहे, अंतोन आर्थोचं थिएटर आहे, किंवा अगदी अलीकडे म्हणजे 60च्या दशकानंतर अगास्ता बॉलचं ऑपरेस थिएटर असेल किंवा फोरम थिएटर ज्याला आपण म्हणतो, थिएटर ऑफ द ऑपरेस फोरम थिएटर.
तर ह्या विविध स्कूल ज्या आहेत, ज्या लोकांनी निर्माण केलं आणि एक इव्हन मेअर होल्डचं एक स्वतःचं आपलं थिएटर. अ, तर मेअर होल्डची स्टाईल वेगळी. मेअर होल्ड काय म्हणतो? म्हणजे एकीकडे जेव्हा जिथे स्टॅनिस्लॉव्हस्की ॲक्टर्सला इन्व्हॉल्व व्हायला सांगतो, ऑडियन्सला इन्व्हॉल्व करून घ्यायला सांगतो. अ, अभिनेत्यांनी अभिनयाशी एकरूप व्हायला पाहिजे, एकजीव व्हायला पाहिजे. अ, प्रेक्षकांना इन्व्हॉल्व करून घ्यायला पाहिजे. ही जी मेथड ॲक्टिंगची एक थिअरी आहे मांडली स्टॅनिस्लॉव्स्कीनी. अगदी याच्या विरोधात बर्टॉल्ड ब्रेक्ट म्हणतो, की एलिनेशन थिअरीमध्ये, की अजिबात ॲक्टरनी कोणालाही इन्व्हॉल्व करून घेऊ नये. प्रेक्षकांना नाटकामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊ नये. स्वतःलाही जास्त नाटकामध्ये इन्व्हॉल्व करू नये, किंबहुना नाटक चाललेलं आहे, इथे जे काही चाललंय ते नाटक चाललंय असा अ, प्रेक्षकांना ही सातत्याने ही जाणीव करून द्यावी अभिनेत्याने. आणि नाटकामधून समस्या प्रधान किंवा अशा पद्धतीचे विषय मांडावे, जेणेकरून नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांनी त्याच्यावर विचार करावा. तर अगदी स्टॅनिस्लॉव्स्कीच्या अगदी विरोधात बर्टॉल्ड ब्रेक्ट विरोधी विचार आहे हा एलिनेशन थिअरीचा, की तोडणं, त्याला दुरीभवन म्हणतो आपण, किंवा अ, 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 साय फिजिक थिएटर जे आहे, फिजिकल थिएटर, त्याच्यामध्ये मेयर होल्डनी आपली एक थिअरी मांडलेली आहे, की ॲक्टरने सातत्याने रंगमंचावर ॲक्टर महत्त्वाचा आहे. कुठल्याही साधनाशिवाय अ, अ, नटाचं शरीर, नटाचा आवाज, हे किती महत्त्वाचं आहे. तर याच्याबद्दल मेयर होल्डनी आपली थिअरी मांडली. तर अशा ह्या वेगवेगळ्या स्कूल्स ज्या आहेत अभिनयाच्या, त्या सगळ्या स्कूलची माहिती किंबहुना त्या सगळ्या स्कूलविषयीचं प्रॅक्टिकल अशा नाट्य प्रशिक्षण संस्थातून शिकवलं जातं. वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्झरसाइजेस केल्या जातात. तर अभिनयामध्ये हा सगळा प्रकार तिथे येतो आणि शिवाय अभिनयामध्ये रिअलिस्टिक आणि नॉन रिअलिस्टिक पुन्हा ॲक्टिंगचे जे काही स्टाईल्स आहेत. म्हणजे रिअलिस्टिकमध्ये आपण तर अगदीच स्टॅनिस्लॉव्स्कीला धरून सगळं मेथड ॲक्टिंगच्या अनुषंगाने काम करतो. पण नॉन रिअलिस्टिकमध्ये पुन्हा मग स्टाईलाइज ॲक्टिंग असेल किंवा फ्री फॉर्ममधली नाटकं असतील. तर अशा पद्धतीने म्युझिकल नाटकं असतील, तर ही नाटकं नॉन रिअलिस्टिक याच्यामध्ये शेक्सपियरियन नाटकं असतील किंबहुना संस्कृत थिएटर असेल, क्लासिकल इंडियन ड्रामा असेल. तर यातली जी ॲक्टिंग स्टाईल आहे, ती नॉन रिअलिस्टिक ॲक्टिंग स्टाईलमध्ये आपण शिकवलं जातं. अजून एक महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे प्रोडक्शन आणि डायरेक्शन, की नाट्य निर्मिती कशी व्हावी, ती कशी केली जाते. एक आयडियल नाट्य निर्मितीची प्रोसेस काय असते, निर्मिती प्रक्रिया साधारणपणे ती किती दिवसाची असावी. आयडियल नाट्य निर्मिती साधारणपणे 45 दिवसाची मानली जाते. मग ह्या 45 दिवसामध्ये काय केलं पाहिजे? पहिल्या आठवड्यामध्ये दिग्दर्शकांनी, नटांनी काय करायला पाहिजे? स्क्रिप्टचं रीडिंग असेल किंवा त्याच्यानंतर मग पुढच्या आठवड्यामध्ये कास्टिंग, त्याच्यानंतर ब्लॉकिंग, त्याच्यानंतर रन थ्रू, अशा ह्या सगळ्या अगदी ग्रँड रिहर्सल, टेक्निकल रिहर्सलपासून 0 परफॉर्मन्सपर्यंत. तर ह्या 45 दिवसामध्ये काय-काय व्हायला पाहिजे, अशी एक आयडियल आपल्याकडे थिअरी मांडली जाते प्रशिक्षणामध्ये आणि त्याचप्रमाणे नाटकाची निर्मिती व्हावं असं अपेक्षित असतं. डायरेक्शनमध्ये पुन्हा डायरेक्टरनी काय करायला पाहिजे? डायरेक्टरनी अ, जे काही बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ डायरेक्शन आपण जे म्हणतो, की ज्याच्यामध्ये कंपोझिशन्स आहेत, ज्याच्यामध्ये अ, 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 आपलं रिदम आहे, ज्याच्यामध्ये पेंटामाईम आहे, ज्याच्यामध्ये पिक्चरायझेशन आहे. ह्या सगळ्या गोष्टी डायरेक्टरनी कशा पद्धतीने मांडल्या पाहिजे, कसं कंपोझिशन्स केलं पाहिजे. तर या पद्धतीचं एक प्रशिक्षण आपल्याकडे दिलं जातं. म्हणजे एकूणच अ, रंगमंचावर उभा राहणारा नट हा पूर्ण अर्थाने अ, अ, त्याला रंगमंचाची पूर्ण माहिती असावी. नट म्हणून त्याला पूर्णपणे उभं राहता यावं. शिवाय इथं वेगवेगळ्या ज्या पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जातं, म्हणजे आता देशभरावर जेवढ्या नाट्य प्रशिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये अभिनयाच्या या पद्धतीसोबत टेक्निकल या सगळ्या गोष्टींसोबतच स्टेज क्राफ्ट आणि थिएटर टेक्निकसोबतच विविध लोककला, म्हणजे आता महाराष्ट्रात आपण शिकत असू तर आपण विविध लोककला मुलांना शिकवतो, ज्याच्यामध्ये गोंधळ असेल, जागरण असेल, भारुड असेल, दशावतार असेल, तमाशा असेल, लावणी असेल. तर हाही त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो. देश पातळीवर कला जर शिकायच्या असतील तर मग कलरी आहे, त्याच्यामध्ये छाऊ आहे. अशा प्रकारचे विविध थांगता आहे. अशा विविध प्रकारचे जे काही एक्झरसाइजेस आहे मुलांना ॲक्टर्सला तयार होण्यासाठी. तर अशा सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण, इव्हन क्लाउन थिएटर, व्हॉट इज द क्लाउन थिएटर? तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण साधारणपणे या सगळ्याच नाट्यसंस्थांमधून दिलं जातं
जेणेकरून सर्वांग परिपूर्ण अभिनेता किंवा एक रंगकर्मी किंवा एक थिएटर पर्सन तयार व्हावा ही त्याच्यामागची भूमिका असते. बऱ्याचदा या क्षेत्रामध्ये येण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात. अनेक विद्यार्थी, तरुण त्यांना या क्षेत्रामध्ये यावंसं वाटतं, नाटक करावंसं वाटतं, सीरियल, फिल्म्समध्ये काम करायचं असतं किंबहुना अभिनेता म्हणून स्वतःला स्क्रीनवर बघायचं असतं. अ, ही आवड असते, ही क्रेज असते. पण नुसती ही क्रेज घेऊन चालणार नाही किंवा ही आवड ठेवून चालणार नाही. तर त्यासाठी करणं किती आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून नाट्य प्रशिक्षणाचं काय महत्त्व आहे. हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं, की नाट्य प्रशिक्षण घेणं का गरजेचं आहे? किंबहुना ॲक्टरनी ट्रेन होणं आणि ट्रेनिंग घेणं गरजेचंच आहे. या मताचा मी आहे. अ, कारण की विदाऊट ट्रेनिंग तुम्ही काम करू शकाल असं नाही, की अगदीच तुम्ही काम करू शकणार नाही. पण ट्रेन्ड ॲक्टर जेवढं काम ज्या सफाईने करेल, त्या सफाईने अनट्रेन्ड ॲक्टर काम करू शकत नाही. हा इतक्या वर्षाचा आमचा अनुभव आहे. म्हणजे ट्रेन्ड ॲक्टर अगदी 4 तासात जे ग्रास्पिंग करेल, ते ग्रास्प करायला कदाचित अनट्रेन्ड ॲक्टरला 4 दिवस लागू शकतील. तर हा त्यातला फरक आहे आणि म्हणून नवीन येणाऱ्या कलावंतांनी किंवा विद्यार्थ्यांनी नाटकाचं प्रशिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे या क्षेत्रात जर तुम्हाला यायचं असेल तर. आणि केवळ क्रेज म्हणून तुम्हाला याकडे बघता येणार नाही. किंबहुना अ, नाटक अनेकदा असं होतं, लोकांचा असा विचार असतो, की काही कोणाला काही करता नाही आलं तर नाटक तरी तुम्ही आमच्या मुलाला नाटकात घ्या. तर हा जो काही विचार आहे, की जर जो काहीच करत नाही तो नाटक सहज करू शकेल, तर हा विचार हे अत्यंत चुकीचा असा विचार आहे. किंबहुना नाटक करायलाही तेवढीच साधना लागते. तेवढीच सेन्सिबिलिटी लागते, तेवढीच संवेदनशीलता लागते. कारण की अ, नाटक हा सुद्धा अत्यंत गंभीरपणे करण्याचा प्रकार आहे. म्हणजे जितकं लोक लाईटली घेतात नाटकाकडे, तर तेवढं लाईट असू शकत नाही. म्हणून आम्ही नेहमीच म्हणतो, की नाटक करायचं असेल तर ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. किंबहुना तुम्ही आयुष्यात काहीही करत असाल, तर ते प्रामाणिकपणेच करता आलं पाहिजे तुम्हाला. तो नाटक करणं हे सुद्धा एक प्रामाणिकपणे नाटक करणं हे प्रामाणिकपणे करण्याची कला आहे. अगदीच पाट्या टाकण्याची कला नाही असं किंवा असू शकत नाही ती. की सहज मी काहीही करून जाईल असं होऊ शकत नाही. तेवढीच गंभीरता नाटक करताना लागते. नाटक करताना तुम्हाला सातत्य लागतं. तुम्ही सातत्याने ते करत गेलं पाहिजे. प्रामाणिकपणा लागतो, सातत्य लागतं. त्याच्यानंतर पंक्च्युअलिटी ज्याला आपण म्हणतो, अगदी वक्तशीरपणा नाटकामध्ये असणं गरजेचं आहे आणि मेहनत. मेहनत ही सगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येकालाच करावी लागते. पण तुम्ही जर प्रामाणिकपणा, सातत्यपूर्ण काम करणं, मेहनत केली आणि अ, वक्तशीरपणा पाळला तुमच्या जीवनामध्ये, तर निश्चितपणे कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल, तर निश्चित होऊ शकतं. नाटकामध्ये तेवढ्याच गांभीर्यानं ते करणं अपेक्षित असतं आणि आणि हे नेहमीच आम्ही नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो. कारण की नाटकाचं फील्ड हे खूप मोठं फील्ड आहे. जगभरामध्ये अनेक नाट्यसंस्था काम करतात, नाट्य प्रशिक्षण संस्था. मी माझा व्यक्तिगत अनुभव या ठिकाणी शेअर करेन. मला आवडेल, की 2022 मध्ये मी ग्रीसला गेलो होतो, अथेन्समध्ये. तर ग्रीसला एक संस्था आहे, थिएटर ऑफ चेंजेस म्हणून. तर या संस्थेने दरवर्षी ती संस्था नाट्य प्रशिक्षण शिबिर तिथे घेते. थिएटर वर्कशॉप्स घेते आणि नाट्य प्रशिक्षण म्हणून 2022 मध्ये 120 नाट्य प्रशिक्षकांनी जगभरातल्या त्या ठिकाणी अप्लाय केला होता, की मला त्या शिबिरामध्ये शिकवायचं आहे वर्कशॉपमध्ये. तेव्हा त्या ठिकाणी मी पण त्या वर्कशॉपसाठी अप्लाय केला होता आणि मला सांगायला आनंद वाटतो, की 120 प्रशिक्षकातून जगभरातल्या त्यांनी 14 प्रशिक्षकांची निवड केली होती. तर त्यावर्षी भारतातून मी एकमेव नाट्य प्रशिक्षण म्हणून प्रशिक्षक म्हणून तिथे ग्रीसला गेलो होतो 2022 मध्ये आणि जगातल्या 36 देशातल्या विद्यार्थ्यांना म्हणजे वेगवेगळ्या 36 देशातले वेगवेगळे 36 विद्यार्थी होते तिथे त्या प्रशिक्षणासाठी आलेले. त्यांना मी तिथे तमाशा शिकवला. आपला महाराष्ट्रातला तमाशा. ग्रीसमध्ये, अथेन्समध्ये जाऊन. हे मी जाणीवपूर्वक मुद्दाम सांगतो आहे, कारण की आपला तमाशा तिथे ग्रीसमध्ये अर्थात तो इंग्रजीतून शिकवला मी. त्यातली गण जरी मराठीतून गाऊन घेतला, तरी ते सगळं इंग्रजीतलं ट्रान्सलेशन त्यांच्यासमोर मांडलं. बतावणी त्यांच्याकडनं डायलॉग्स पोर्शनचा जो होता, तो इंग्रजीतून करून घेतला. गण, गवळण, लावणी, बतावणी आणि ते इतकं इंटरेस्टिंग झालं ते, की आता दरवर्षी मला ते लोक बोलावतात तिथे, की तुम्ही या आणि तमाशाचं शिबिर इथे घ्या, तमाशा शिकवा. तर काय आहे, की जगभरातल्या अशा अनेक कला अशा असतात, की त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. आपल्याला आपल्याच तमाशाची आपलं
आपलं मातीतला तमाशा आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाही. पण जेव्हा जागतिक पातळीवर जेव्हा आपण घेऊन जात होते, तेव्हा लोकांना त्याचं अप्रूप वाटतं. त्या कलेकडे लोक आकर्षित होतात. तर हाही एक व्यक्तिगत माझा अनुभव राहिलेला आहे. अगदीच स्वतः मी नाट्यशास्त्रामध्ये डिग्री, डिप्लोमा घेतला. त्याच्यानंतर नाट्यशास्त्रामध्ये माझं तमाशा थिएटरमध्ये मी पी-एच-डी केलं मुंबई विद्यापीठातून. तेव्हा अनेक ठिकाणी मी तमाशा शिकवायला जातो. म्हणजे अगदीच अलीकडे मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीला प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसोबत मी आत्ता तमाशा केला. "मैं लाडली मैना तेरी, मैं लाडली मैना तेरी." तर तिथे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी देशभरातून आलेले विद्यार्थी असतात. म्हणजे मराठी 2 विद्यार्थी होते फक्त. मुली कुठल्याच मराठी नव्हत्या. तरीसुद्धा त्या मुलींनी उत्तम गाणं गायला, उत्तम गवळणी गायला मराठीमध्ये, उत्तम लावण्या गायल्या मराठीमध्ये, उत्तम डान्स केला. तर लोक एन्थुसियास्टिक असतात शिकण्यासाठी आणि नवीन पिढीतल्या नवीन मुलांना मला असंच वाटतं, की जेवढा एन्थुसियाझम तुमच्याकडे आहे तो कायम ठेवून अ, अगदी खूप गंभीरपणे नाटकाचं प्रशिक्षण तुम्ही घ्या आणि प्रशिक्षित होऊनच तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करा. आणि जर तुम्ही नाटकाचं प्रशिक्षण घेऊन जर तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात, तर मग अ, वेगवेगळ्या मीडियामध्ये तुम्ही कुठल्याही मीडियात काम करू शकाल. तुम्ही सीरियल्समध्ये काम करू शकाल, तुम्ही सिनेमामध्ये, तुम्ही वेब सीरीजमध्ये. कारण की अभिनेता म्हणून एकदा तुम्ही तयार झालात, की मग मीडियम वेगवेगळे जरी असले तरी त्या मीडियमच्या ज्या तांत्रिक बाजू तुम्हाला एकदा कळू लागल्या, की अभिनेता म्हणून तुम्हाला उत्तमपणे सिद्ध करू शकता. मात्र नाटकाचं प्रशिक्षण हे घेणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं आणि त्यानिमित्तानं आपण सगळेच लोक म्हणजे मी ज्या ठिकाणी शिकवतो अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठ हा विभाग जो आहे तो 2003 मध्ये स्थापन झाला मुंबई विद्यापीठाचा. आज जवळ-जवळ 22 वर्ष झाले त्या विभागामध्ये आणि विभागाला आणि मी जवळ-जवळ 20 वर्षापासून त्या विभागामध्ये शिकवतो आहे. तर आपण मुंबई विद्यापीठात पण येऊ शकता. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा जे आहे, राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्ली तिथे पण येऊ शकता. ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ आहे. तर महाराष्ट्रातल्या या संस्था आणि देश पातळीवर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा याची प्रवेश प्रक्रिया जी असते साधारणपणे मेमध्ये सुरू होते आणि मग एंट्रन्स असते. की ती कलावंतांनी एंट्रन्स द्यायची. त्याच्यामध्ये वेगवेगळे नाटकाचे पॅसेज, तुम्ही केलेलं नाटक, एखादी कविता, एखाद्या कवितेचं सादरीकरण, तुम्हाला गाण्याचं कितपत तुम्हाला समज आहे गाण्याची, रिदमची किंवा नृत्याची. तर ह्या सगळ्या प्रकारचं चाचणी होऊन आणि पर्सनल इंटरव्ह्यू होऊन विद्यार्थ्यांची निवड केली जाते. आमच्याकडे पण अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये देशभरातून विद्यार्थी येतात. आम्ही फक्त 30 विद्यार्थ्यांची निवड करतो त्या ठिकाणी. देशभरातून येणाऱ्या अशीच चाचणी घेऊन, एंट्रन्स घेऊन आणि मग त्या 30 विद्यार्थ्यांवर कॉन्सन्ट्रेट 2 वर्ष केलं जातं. तर उत्तम अभिनेता होण्यासाठी माझं हेच सांगणं असेल आज जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने, की नवीन येणाऱ्या मुलांना जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायचं असेल, तर तुम्ही उत्तम प्रशिक्षण घ्या, उत्तम संस्थांमध्ये जा आणि सिन्सिअरली काम करा, गंभीरपणे या नाटकाकडे बघा. ती दृष्टी तुम्हाला या निमित्ताने तुमच्यामध्ये निर्माण हो. याच तुम्हाला या जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक यू.